किलो चिकन घेतलेले आहे स्वच्छ धुवून. त्यामध्ये मी इथे फेटलेले पावशेर दही टाकलेले आहे. त्यानंतर मी इथे 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे. त्यानंतर मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला 1 ते 1.5 चमचा तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे. त्यानंतर मी इथे लकी बिर्याणी मसाला टाकला आहे. एक जे पॅकेट आहे ते 15 रुपयाला मिळतं, ते एक पॅकेट मी इथे टाकलेलं आहे. तुम्हाला जसं तिखट लागेल तशा प्रकारे तुम्ही इथे लकी बिर्याणी मसाला जो आहे आणि मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला ते तुम्ही टाकू शकता. ज्यावेळेस आपण दम देणार असतो त्यावेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारे मसाले यूज करायचे नसतात. त्यामुळे मॅरिनेट करतानाच यामध्ये मी मसाले इथे टाकलेले आहे. त्यानंतर मी इथे अर्धा वाटी तेल गरम करून यामध्ये चिकन मॅरिनेट करतानाच टाकलेलं आहे. चिकनमध्ये तेल गरम करून टाकल्याने टेस्टही छान येते आणि जे मसाले आहेत ते पूर्ण चिकनला लागतातही. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे मी जे मसाले आहेत ते पूर्ण चिकनला लावून घेत आहे आणि पूर्ण चिकनला लावून घेतल्यानंतर हे तुम्ही अर्धा ते 1 तास फ्रीजमध्येही ठेवू शकता, नाहीतर तुम्ही रूम टेम्परेचरवरही ठेवू शकता. जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जर बिर्याणी बनवायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशी हे जे मॅरिनेट चिकन केलेलं आहे असं फ्रीजमध्ये ठेवलं तर आणखीन स्वाद छान येतो चिकनचा. त्यानंतर मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये 1-1.5 किलो मी इथं उभा चिरलेला जो कांदा आहे तो टाकून घेतलेला आहे. जो कांदा आहे तो ब्राऊन होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. अगदी कुरकुरीत झाला पाहिजे असा जो कांदा आहे तो फ्राय करून घ्यायचा. यामध्ये तुम्ही मीठही टाकू शकता. मीठ टाकल्याने पटापट जो कांदा आहे तो ब्राऊन होतो. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. बिर्याणीसाठी आपला बरिस्ता तयार झालेला आहे. त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. ते मी 2 ते 3 लिटर पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे खडा गरम मसाला घेतला आहे. जे पाणी जे आहे ते चांगलं आहे. त्यानंतर मी एक घेतला होता याआधी ते पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलं होतं आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता जे पाणी आहे ते उकळलं आहे. ते आहे तो मी त्या पातेल्यामध्ये टाकून घेतलेला आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. ते तांदूळ आहे तो अर्धा कच्चा शिजवून घेतल्यानंतर जो आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे त्या बरिस्ता चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. जेणेकरून मिक्स करून घेतलं की टेस्टही खूप छान येते बिर्याणीला. त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकून घेतली. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर ते परत एकदा मिक्स करून घ्यावं. सगळं मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर इथे त्याची पहिली लेअर लावलेली त्यानंतर आहे. त्यानंतर परत इथे सर्वात प्रथम भात, मग बरिस्ता. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ते जे चिकन आहे ते चांगलं टाकून घ्यायचं आहे. पूर्ण चांगलं स्प्रेड करून घ्यायचं आहे. पाहिजे करायचं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्या पूर्ण भातावरती आणि किती सुंदर असं आणि टेस्ट पाहू शकता पद्धतीने होणार आहे. करा, कमेंट्स करायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला यानंतर तुम्ही पाहू शकता लेअर जे आहे
आहे. त्यानंतर फर्स्ट लेअर प्रमाणेच करून घ्यायची. कोथिंबीर टाकायची, चिकन टाकून तुम्ही फूड कलरही यूज करू शकता. यामध्ये दुधामध्ये 10 ते 15 मिनिटं आणि पूर्ण बिर्याणी केसरचं दूध केलेलं आहे तेही वरून टाकू शकतो असेल तर. आणि ते 20 मिनिटं मध्यम माहिती आणि जर तुमच्याकडे ती भाजून एक बिर्याणीला आहे तर तुम्ही जर व्हिडिओ तुम्ही व्हिडिओत पाहतच असाल बिर्याणी किती सुटसुटीत आणि छान झालेली आहे. चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.